आजचा ब्लॉग खूपच खतरनाक आहे। आपण आज सिद्धेश्वर यात्रेला फुल कव्हर केला आहे। कसं जायचं काय नाही, यात्रा खूप दिवस झालं चालू झाली पण मला जायला उशीर झाला। मग मी तरी 4-5 दिवसानंतर गेलो होतो। आज म्हणलं पूर्ण डिटेल वगैरे घ्यावं म्हणलं। मग आपल्या सिद्धेश्वर यात्रा जाण्यासाठी डी-मार्टच्या रस्त्यानं रस्ते तर खूप आहेत, तरी मी डी-मार्टच्या रस्त्यानं गेलो आणि थोडं कव्हर वगैरे करत वाटत जात होतो। मग डी-मार्टच्या रस्त्याने गेल्यावर मग सिद्धेश्वर यात्रेच्या जवळ आलो तरी एंट्रीवर थोडी गर्दी पडली होती, कारण मी संध्याकाळी 7-8च्या दरम्यान आलो होतो। या टायमाला इथं गर्दी वगैरे राहते। मग इथं पार्किंगला 20 रुपये आहे, 2 व्हीलरला, 4 व्हीलरला 40 रुपये काय तर आहे। पार्किंग चांगली आहे, सेफ्टी वगैरे आहे गाडीमध्ये, काही प्रॉब्लेम नाही। लगेच मग आम्ही मध्ये आलो, मध्ये आल्यानंतर त्याची गर्दी वाढत होती, मध्ये बघत चाललो होतो मी। मध्ये आल्यानंतर मग मी थोडं मंदिराला कव्हर वगैरे करावं म्हणलं। मंदिराला फुल डेकोरेशन वगैरे केलं होतं। मंदिराचं थोडं व्हिडिओ वगैरे घेऊन मध्ये जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी माझा मित्र गेला होता, तो पण थोडं इथला व्हिडिओ घेतलो। एक माझा हे लहानसा मित्र हातवरी करत होता, मग त्याचा पण व्हिडिओ घ्यावं म्हणलं, कारण लहानपणी असं खूपच मजा येते असं व्हिडिओ वगैरे जाण्यासाठी। आम्हाला पण असं मजा घेत होता। मग मध्ये तिकीट काढलं, तिकीट होतं एका माणसाला 40 रुपये। कारण मध्ये जास्त वगैरे फिरण्यासारखं आहे, बाहेर आहे शॉपिंग वगैरे, पण मध्ये वगैरे ते रातपाने पूर्ण जे आहे ना मध्ये आहे। मध्ये आल्यानंतर खूपच शोर वगैरे चालला होता, आवाज मी बोलत आहे, वीटला आवाजानंतर बोलू। केवढा ले ले भैया, कैसा है? कोई भी लो, हर मॉडल का है आपने पास? और ग्लास 100 वाला कुठं रात पाहणार आहे? गुड्स खाल्लेला कव्हर करायचं का? भैया तिकीट आहे हो? काय काय म्हणजे बघण्यासारखं, काय काय आहे बघायसारखं? म्हणून जाय का? तिकीट घ्यायला चला कुठल्या कोणतं गाव आहे? ओके चलिए चलिए चलिए, टिकट लेके चलो, टिकट लेके चलो। चलिए जल्दी चलिए जल्दी चलिए जल्दी। आता रहा इकडे बरेच इकडे बस का
रिजवान भाई मी वाचलं म्हणाला सिलेक्ट कर मेरा मग या रातपाण्यामध्ये बसलो आम्ही कसं बस याच्यामध्ये 100 रुपये एका माणसाला तिकीट होतं. मी याच्यात बसलो पहिल्यांदा, पण मला पण व्ह्यू वाटतंय, तरी पण मी वरून व्ह्यू घेण्यासाठी बसलो होतो. बुर्ज खलिफाचा व्ह्यू घ्यावा म्हणलं वरून कसं आहे काय नाही. वरून घेतल्यानंतर मला कळालं की मध्ये फक्त असं टावर वगैरे बनवलेलं आहे, बुर्ज खलिफा वगैरे काय नाही, फक्त फोटोशूट करण्यासाठी चांगलं आहे मध्ये जाण्यासाठी. ज्याला काय फोटोशूट करायचं त्यानं मध्ये जाऊन बघू शकतोय. आणि मी म्हणून वरून शूट करण्यासाठी वरी गेलो होतो. वरून सगळं एकदम व्ह्यू घ्यावं म्हणलं सगळ्यासाठी. वरून व्ह्यू एक नंबर येत होता, पण मला खूप भीती वाटत होती, कारण मला पण याच्यात बसण्यात भीती वाटते. कमेंट करा मला असं कोणाकोणाला वरून भीती वाटते. या पन्नालालचा फुल व्हिडिओ बनवला आहे मी माझ्या YouTube चॅनलवर, जाऊन बघा, खूप छान आहे. जल्दी लो जल्दी लो जल्दी लो जल्दी लो, चलते समय टिकट गेट वाले को देके चलना, नहीं चलना नहीं चलना, ये जाओ जल्दी जाओ जल्दी जाओ जल्दी जाओ. ये भी अंदर के साथ आते यार, ये भी सारे के सारे रुपया 50 लगा देंगे भाई, रुपया 50 लगा देंगे भाई. कौन है वो? जल्दी जल्दी जाइए. कौन है वो? ये घेतलंय का? हाँ. किती नाही? 8,000 रुपयाला. हाँ. व्हिडिओ करायसाठी. बाहेर घ्याव का म्हणतो बंधू? हे खेळ असले का तर मध्ये नाही का? काय वाटतं मध्ये इथं खेळतो का जरा ते तसं मारायचं? हा कोणाला का? पावभाजी आहे? पावभाजी आहे ना? पावभाजी पावभाजी ओके. तसलं मग त्याला कसा का असते? इथलं काय असते? बाय कितने में हो? हाँ 100 रुपये. कुठले बी 100ला? काय बी 100ला आहे. काय बी आता ये की माहिती मला. वाला कॉस्मेटिक का सामान माताओं और बहनों आइए यहाँ से ले जाइए.
मग रात्रीचं वाजले होते 11. मग 11 वाजता आम्ही निघालतो बाहेर येतो, थोडा व्ह्यू वगैरे घेतला. व्ह्यू घेतल्यानंतर इथे खाण्यासाठी भरपूर आहे, ज्याला कोणाला खायचं आहे ते इथे खाऊ शकताय. मग आम्ही येत होतो बाहेर पार्किंगकडे जाते वेळेस थोडा व्हिडिओ घेतला मी. पार्किंग वगैरे सेफ्टी आहे, चांगली आहे पार्किंग. जास्त पार्किंगला म्हणजे असं गिडवाड नाही, चांगली आहे पार्किंग. पार्किंगला 20 रुपये तिकीट आहे. मग मी आलो माझ्या गाडीपाशी, मी निघालतो आपल्या घराकडे आणि त्या पन्नाला